बीड जिल्हा रुग्णालय व नगरपालिका प्रशासनाने बीड जिल्हा रुग्णालयाची वृक्षतोड केली असा कांगावा काही समाजसेवकाकडून प्रसार माध्यमांना दिलेल्या बातमीतून केला जातो आहे। खरी घटना मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। बीड शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या परिसरात शासकीय साहित्य जे की गेल्या 12-13 वर्षापासून या परिसरात पडेल होतं, या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। यामध्ये या भंगारामध्ये प्रामुख्यानं बीड जिल्हा रुग्णालय परिसरातला असणाऱ्या खाटा असतील, लोखंड असेल, त्यावर शासकीय बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स देखील याच परिसरात ठेवण्यात आल्या होत्या। हे गेल्या अनेक दशकापासून याच परिसरात पडेल आहेत। गाद्या असतील, भंगार साहित्य आहे, अशा असंख्य वस्तू शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या दारात हे ते वडाचं झाड आहे, जे की गेल्या अनेक दिवसापासून या वडाच्या झाडाला या साहित्यानं विखुरलं गेलं होतं। त्यामुळेचा हा परिसर अस्वच्छ झाला होता। मात्र मागच्या 15 दिवसापूर्वी या परिसरात एक विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला। जे की गेल्या अनेक दिवसापासून जे काय भंगार होतं, हे भंगार शासकीय ऑनलाईन पद्धतीनं आरोग्य विभागाचे संचालक यांच्या मान्यतेनं हे आरोग्य उपसंचालकांनीच विक्री काढलं आणि ते ऑनलाईन टेंडर पद्धतीनं लाखो रुपयामध्ये हितलं साहित्य मागच्या 4 महिन्यापूर्वी इथून घेऊन गेले। मात्र जी काही सडेल पडेल धडेल ही जी काही भंगार साहित्य होतं, जे की त्या संबंधित ठेकेदारानं या ठिकाणी टाकून देण्यात आलं होतं, ते भंगार या परिसराला अस्वच्छ करत होतं। म्हणून मागच्या 15 दिवसापूर्वी शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीनं आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी एक विद्यार्थ्यांकडनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यामध्ये हा परिसर अगदी स्वच्छमय झाला। स्वच्छ परिसर झाला त्यावेळेस मात्र समोर असलेल्या कुष्ठरोग विभागानं ही जागा आमची आहे असा दावा करत या ठिकाणी कलंगीतुरा हेतुपुरस्पर प्रसारमाध्यमांना बातम्या पुरवल्या। कारण ही स्वच्छता करताना सगळ्याच कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रिब्युशन केलं होतं। 100-100, 200-200 रुपये जमा केले होते आणि हा परिसर स्वच्छ केला होता। मात्र हा परिसर स्वच्छ केला आणि ती जागा आमची असा दावा करत या ठिकाणी खोटी माहिती देत, पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना खोटी माहिती देत या ठिकाणचा असंतोष निर्माण करत, जी काही समाजसेवेची घडी बसली होती, सलोखा होता, तो ढवळाढवळ करत या ठिकाणची घाण नक्कीच पसरली गेली। जी काही तथ्यहीन बातमी जगासमोर दाखवली, जे की सत्य होतं ते गप्प बसलं आणि खोटं होतं ते गावभर झुंडून आलं। अशीच परिस्थिती या वृक्षतोडीच्या आणि भंगार चोरीच्या प्रकारामध्ये पाहायला मिळते आहे। सविस्तर व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, लग्न, शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर। पहिल्या 11 बुकिंगसाठी 11,000त लॉन स्टेज गार्डन, जागा अल्पदरात उपलब्ध। तसेच सुसज्ज हॉल, निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त, स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय, तेही आपल्या बीड शहराजवळ। संपर्क नगर रोड, मसोबा फाटासमोर, साई स्वरूप रेस्टॉरंट, बीड। बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबसे। बीड जिल्हा रुग्णालय आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांवर जी काय आज ठपका ठेवला जातो आहे, तो म्हणजे वृक्षतोडीचा आणि इथल्या परिसरातल्या भंगार चोरीचा। खऱ्या अर्थानं पाहिलं गेले तर ही घटना आहे गेल्या 15 दिवसापूर्वीची। या संपूर्ण घटनेचा साक्षीदार मी आहे सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये, बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या याच परिसरामध्ये। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जी काही जागा आता तुम्ही स्वच्छ आणि सुंदर बघताय, या जागेवर असंख्य घनकचरा, भंगार शासकीय हे पडलेलं होतं। 10 हे भंगार याच ठिकाणी होतं। मोठमोठ्या गाड्यासुद्धा याच ठिकाणी होत्या, ज्या की ॲम्ब्युलन्स आहेत त्या भंगारमध्ये विकल्या गेल्या होत्या, तशाच त्या पडून होत्या। मात्र दशकामध्ये गेलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून अनेक जण गेले, अनेकांनी भंगार लिलाव करण्याचा प्रयत्नही केला। मात्र ते लिलाव आपल्या अधिक पत्त्याखाली येत नसल्यामुळं ते केवळ उपसंचालकाच्या अधिकारात येतं, म्हणून ते तसंच राहिलं आणि संपूर्ण जिल्हा रुग्णालयाचं जे काही भंगार आहे, जे काही खाट असतील, जे काही बंद पडलेल्या वस्तू असतील, लोखंड असेल, त्याचबरोबर खाट असतील, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स असतील,
ह्या याच परिसरात पडल्या होत्या. कोविडच्या काळामध्ये संपूर्ण जिल्हा रुग्णालयातला जो काही घाण कचरा होता तो याच परिसरात आणून टाकला होता. मी तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहे की अगोदर या ठिकाणी जी काही लाखो रुपयाचं भंगार या ठिकाणी पडलं होतं ते पावसाळ्यात तसंच कुजलं होतं. मात्र मागच्या 4 महिन्यापूर्वी जिल्हा चिकित्सक आणि आरोग्य संचालकाच्या माध्यमातून एक टेंडर करण्यात आलं आणि जवळपास 40 लाख रुपयाच्या पुढं बीड जिल्हा रुग्णालयाच्या नावे एका खाजगी स्क्रॅप कंपनीनं ते टेंडर विकत घेतलं आणि जे काही भंगार आहे ते भंगार त्यांनी 4 महिन्यापूर्वी या परिसरातून ट्रकच्या ट्रक या ठिकाणी कट करून घेऊन गेले. त्याचा मोबदला जी काही प्रक्रिया आहे ती शासकीय कागदपत्री तंतोतंत झालेली आहे. मात्र तो घनकचरा नेत असताना त्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणचा जी काही परिसर आहे अस्वच्छ केला होता. तशीच घाण या ठिकाणी पडून होती. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हेच ते वडाचं झाड आहे ज्याची की आत्ता सध्या वृक्षतोड झाली, वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाली आणि ती कुणी केली याचा आहे. अनेक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बातम्या या ठिकाणी पसरल्या गेल्या आणि मोठी वृक्षतोड या ठिकाणी झाली असं देखील बोललं गेलं. मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हे आहे शासकीय नर्सिंग महाविद्यालय. या महाविद्यालयाचा दम जी काही झाडाचा श्वास होता तो सुद्धा कोंडला गेला होता. कारण या ठिकाणी असंख्य या ठिकाणी भंगार पडलेलं होतं. मात्र मागच्या 15 दिवसापूर्वी याच परिसरामध्ये JCBच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्यानं हा कचरा बाजूला काढण्याचा प्रयत्न केला आणि हा स्वच्छ परिसर एक विशेष मोहीम स्वच्छता अभियान करत हे परिसर आज तुम्हाला स्वच्छ दिसतो आहे. मात्र काही कथाकथित सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकारांची दिशाभूल करत इथल्याच काही कर्मचाऱ्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत हा परिसर अस्वच्छ होता तोपर्यंत कुणी डुंकून पाहिलं नाही. मात्र ज्यावेळेस हा परिसर स्वच्छ झाला त्यावेळेस मात्र याच जागेवर एक दावा करण्यात आला. तो दावा म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. माझ्या पाठीमागे हे आहे TBचा वार्ड आणि या ठिकाणी जिल्हा क्षयरोग कार्यालय बीड या नावाने आहे. याच्यामध्ये जिल्हाभरातील जे काही रुग्ण आहेत या ठिकाणी येतात ते सस्पेक्ट असतात जे की त्यांना क्षयरोग म्हणजे TB झालेला जे काही आजार असतो तो या ठिकाणी दाखवण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणचे कर्मचारी काय करतात माहिती आहे, TBचा रुग्ण आला तर त्याची किळस त्यांना नक्कीच येते आहे. कारण त्यांना या ठिकाणी दुजाभाव दिला जातो आहे. त्यांना एक बेडका आणण्यासाठी सॅम्पलसाठी एक सॅम्पल दिलं जातं आणि त्यांना इकडच्या साईडला पाठवलं जातं जे की ते वडाचं झाड आहे, ज्या की महाविद्यालय परिसर आहे. याच महाविद्यालयामध्ये जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या मुली या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत. या ठिकाणी एक नव्हे दोन नव्हे तर आजच्या घडीला जवळपास 250पेक्षा जास्त मुली या नर्सिंग महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत, ज्या की शेतकऱ्याच्या मुली आहेत. त्यांचं आरोग्याचं काय हा प्रश्न नक्कीच समोर येत आहे. मात्र ज्यावेळेस हे भंगार उचललं गेलं त्या भंगारामध्ये मोठमोठे सापसुद्धा होते. अनेक वेळा या ठिकाणी इथल्या परिसरात नागरिकांनी साप पण पाहिलेत. मुलींना येण्या जाण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत होता. कारण या ठिकाणी जे काही कर्मचारी असतील त्यांच्या गाड्या याच शेडमध्ये उभा केल्या जात आहेत. मात्र हे शेड खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनासाठी हे शेड नाही. मुळात हे रुग्ण नातेवाईकांना बसण्यासाठी जागा आहे. मात्र ही जागा या ठिकाणी त्यांनी गाड्याची पार्किंग केली आहे. शासकीय गाड्या त्यांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. मी माझ्या दुसरा एक प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करेन. वाद नेमका कुठून झाला आणि त्या घटनेला सत्य घटना असत्य घटना दाखवण्याचा कसा प्रयत्न झाला हे तुम्हाला दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करतो. ही जी काही गाडी आहे ती सरकारी आहे. जिल्हा परिषद म्हणजे TB वार्ड विभागाची गाडी आहे. त्यांच्या गाडीसाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. त्या पलीकडे गेलं तर त्या पत्र्याच्या शेडखाली ह्याचं भंगार देखील पडलेलं आहे, जे की जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे भंगार केवळ शेड मारून आणि शेडच्या चांगल्या स्थितीमध्ये हे भंगार ही जागा या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ही भंगार जर काढलं तर या ठिकाणी स्वच्छ पार्किंग नक्कीच होईल, जे की कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि शासकीय गाडींना सुद्धा देखील पार्किंग या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. मात्र तसं न होता या जागेवर हे वडाचं झाड जे आहे ते आमचंच आहे आणि त्याच्या पलीकडे जे काही एक लोखंडाचा सापळा होता तो गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी उभा होता आणि तो
खालून पाण्याने कुजल्यामुळं तो कधीही कोसळणार होता, म्हणून JCBच्या साह्यानं तो जे काही सापळा आहे तो सुद्धा लोखंडी सापळा बांधला करण्यात आला आणि नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस हा कचरा घेऊन गेले इथला परिसर स्वच्छ केला गेला, मात्र त्यांच्यावर सुद्धा ठपका ठेवला की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इथला साहित्य भंगार चोरला गेला आहे. या ठिकाणी एक प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, जिल्हा औषध भांडार विभाग समोर आहे, त्याच विभागाला मोठ्या प्रमाणावर CCTV कॅमेरे आहेत. त्याचबरोबर क्षयरोग विभाग आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर क्षयरोग आहे, या क्षयरोगसुद्धा या ठिकाणी CCTV आहेत आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालय तिथं देखील CCTV कॅमेरे आहेत. मग ही घटना चोरीची झाली तर या CCTV कॅमेऱ्यात नक्कीच आली असेल. पाहिलं गेलं तर फक्त केवळ आरोप करायचे आणि चांगल्या कामाला खोडा घालायचा इथल्या कर्मचाऱ्यांनी नक्कीच केला पाहायला मिळतं. म्हणजे हे वडाचं झाड आहे, ही शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या दारात आहे, मात्र हे वडाचं झाड आमचं आहे असा दावा क्षयरोग विभाग करतो. कारण त्यांना पेशंटसाठी थुकण्यासाठी वडाचं झाड, त्याच्यात काही फांद्या आहेत, ते बुडं आहेत, ते स्वच्छ झाले होते. ते मागच्या 15 दिवसापूर्वी इथल्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांनी एक प्रामाणिकपणे स्वच्छता अभियान राबवलं आणि त्या स्वच्छता अभियानामध्ये हे वडाचं झाड स्वच्छ केलं. त्याच्या जी काही मुळ्या होत्या त्या अर्धवट लोंबलेल्या होत्या, विखुरलेल्या अवस्थेत होतं, ते स्वच्छ केलं आणि आज हे झाड मोकळा श्वास घेत आहे. मात्र याच झाडाला कुणीतरी म्हटलं की वृक्षतोड झाली आहे आणि त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमामध्ये पोहोच केल्या आणि बीड जिल्हा रुग्णालयाची आणि नगरपालिकेची या ठिकाणी बदनामी झाली. खऱ्या अर्थानं ही वृक्षतोड नाहीच, स्वच्छता अभियान आणि जी काही मुळं असतात जे की ज्या झाडाला काहीच फायदा नाही, जे जमिनीवर टेकलेच गेले नाहीत, त्या अर्ध्यावरून लोंबत आहेत, ते मुळं तोडले गेले. आता ते मुळं पण दाखवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल. हे जे काय पाठीमागं ते मुळं म्हणतात ना, हेच ते मुळं आहेत जे की वरून खालपर्यंत आलते, मात्र याच मुळाला वरी कसलीच फांदी नव्हती. ती फांदी नसल्यामुळं ही जी काही मुळं आहेत हे मुळं तोडण्यात आले. कारण त्या मुळाला अशा पद्धतीने आता तुम्हाला हे दाखवण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की हे झाडापासून मुळं आहे आणि त्याचा वरचा भाग दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो की जी की ही गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून हे अशा पद्धतीनं तोडण्यात आलं होतं, मात्र याला पुढं फांदी नव्हती. हा खोंडका का तोडावा लागला तर त्या झाडाचं, त्या वटवृक्षाचं एक चांगलं मॉडिफाय होईल, चांगलं त्या ठिकाणी झाड दिसेल म्हणून हे मुळं, त्याला फांदी नाही, त्याच्यामुळं खाली मुळ्या आलेल्या जमिनीत गेल्या नाहीत, त्या लोंबत होत्या, त्या तोडण्यात आल्या आणि झाड स्वच्छ केलं. मात्र त्याचाच लावगा, त्याचाच विपर्यास करून वृक्षतोड केली असा कांगावा जगजाहीर झाला. म्हणतात ना, सत्य गबसतं आहे आणि खोटं गाव धुंडून येतं आहे, अशीच परिस्थिती या ठिकाणची झाली आहे. तत्पूर्वी पुन्हा भेटू या ठिकाणचा संपूर्ण व्हिडिओसहित आणि संपूर्ण घटनाक्रमसहित. तत्पूर्वी थांबतो. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.